नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे की आज मी तुम्हाला धनलक्ष्मी कुंचमची सेवा कशी करतात तर तेच मी आज सांगणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ही सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी शिवाय आपल्या घराची भरभराट होण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते. तर ही सेवा जी करताना आपल्याला सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि आपल्याला गाईच्या शुद्ध तुपाचाच दिवा लावायचा असतो. आणि इथे ही मी हे बघा, हे कुंचम आहे. अशा प्रकारे हे ब्रासचं आहे. यामध्ये चांदीचं देखील घेऊ शकतात. आणि या कुंचमवर शंख, गदा, बालाजी महाराजांचे चिन्ह आहे, लक्ष्मी माता देखील आहे. अशा प्रकारे हे कुंचम असतं. आणि ज्या वेळेस आपण ही सेवा करतो तर आधी संकल्पयुक्त 40 दिवस तुम्ही करा आणि त्यानंतर मग तुम्ही मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा किंवा अमावस्या या दिवशी तुम्ही करू शकता. आणि ही सेवा करताना आपल्याला श्री लक्ष्मी दैवे नमः हा लक्ष्मी मातेचा मंत्र बोलत राहायचा आहे. आणि इथे हे काही नाणे मी घेतले आहे. हे 5 रुपयांचे नाणे 11 किंवा 21 घ्यायचे आहे. आणि हे लक्ष्मी मातेला आवडणाऱ्या ह्या सर्व प्रिय गोष्टी आहेत त्यांच्या. तर इथे हा प्लेटला आधी मी स्वस्तिक काढून घेतला आहे आणि याची आणि कुंचनची पण आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. म्हणजे त्या आतमध्ये हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे. आणि हे पूजा करत असताना आपल्याला श्री लक्ष्मी दैवे नमः, श्री लक्ष्मी दैवे नमः असं चॅन्टिंग करत राहायचं आहे. अशा प्रकारे आपण ज्यावेळेस चॅन्टिंग करत असतो त्यामुळे ते आपले मंत्र सिद्ध होतात आणि त्याची खूप जास्त छान फळ आपल्याला भेटत असतात. आणि इथे हे थोडे तांदूळ घेऊन मी प्लेटमध्ये टाकून घेते. आणि हे तांदूळ त्याच्यामध्ये टाकल्यावर आपल्याला हे जे 5 रुपयांचे नाणे आहे तर ते आपल्याला असं कमळ पद्म काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ते आपल्याला ठेवायचे आहे याच्यावर. ओम श्री महालक्ष्मी दैवे नमः. 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 आणि हा बघा, अशा प्रकारे हे आपण इथे फूल तयार करून घेतलं आहे. आणि त्यासोबत आता आपण कुंचम पण भरूया. तर यासाठी आपल्याला आधी थोडे तांदूळ आपण टाकूया यामध्ये. थोडे तांदूळ टाकायचे आहे. ओम श्री महालक्ष्मी दैवे नमः. ओम श्री महालक्ष्मी दैवे नमः. हे कर्जमुक्तीसाठी आणि व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी अतिशय खूप महत्वाची सेवा आहे ही. आणि इथे ह्या कवड्या घेतल्या आहे मी, पिवळ्या कवड्या आहेत. तर ह्या इथे कवड्यांची संख्या तुम्ही तुमच्या मनावर जितक्या 3, 5 जेवढ्या तुमच्याजवळ असेल तेवढ्या तुम्ही घेऊ शकतात. ओम श्री महालक्ष्मी दैवे नमः. ओम श्री महालक्ष्मी दैवे नमः. ओम श्री महालक्ष्मी दैवे नमः. थोडे तांदूळ टाकायचे आहे. म्हणजे थोडी ज्या वस्तू आपण घेतल्या त्या टाकायच्या आहे, मग थोडे तांदूळ टाकत जायचे आहे. कुंचम थोडा मोठा घेतल्यामुळे आपल्याला सेवा चांगल्या प्रकारे करता येते. नाहीतर मग कुंचन छोटा असला तर मग ते लवकर भरतो आणि लगेच 5 मिनिटात मग ती सेवा संपून जाते. मग तेवढं आपल्याला ते समाधान वाटत नाही. आणि इथे हे कमळगट्टा आहेत, जेवढे माझ्याजवळ होते तेवढे मी घेतले आहे. अशी काही मी किती घेऊ शकतात आपण, 21, 11 जेवढे असतील तेवढे. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. आणि हे खडे मीठ घेतले आहे. आणि खडे मीठ हे लक्ष्मीकारक मानले जाते आणि त्यासाठी आपल्याला खडे मीठ देखील घ्यायचे आहे. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. आणि हे पंचरत्न आहे, लक्ष्मी मातेचे प्रिय आहे हे. आणि इथे हे पंचरत्न देखील मी त्यामध्ये घेतले आहे. आणि इथं असं जे मी हे सगळ्या वस्तू घेतल्या आहे, मोतीशंख आहे, की तुम्हालाही सर्व ह्या घ्यायच्याच आहे आणि मग तुम्ही सेवा करायची असे काही नाहीये. तुम्ही अगदी साधे नाणे आणि तांदूळ घेऊनही ही सेवा सुरू करू शकतात.
पहिल्याच दिवशी तुम्हाला असं की हे सगळं घ्यावं लागेल आणि मगच सेवा करावी लागेल असं काही नाहीये. तुम्ही अगदीच एखादी वाटी घ्या साधी, त्याच्यामध्ये देखील त्यामध्ये तुम्ही तांदूळ टाकत आपण सेवा सुरू करा. मग हळूहळू मग तुम्ही त्यामध्ये एक एक वस्तूंची वाढ करू शकतात. आणि ह्या ब्राऊन कवडे आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे. ज्यावेळेस एकदा तुम्ही सेवा करतात, मग हळूहळू एक एक वस्तू आपण त्यामध्ये आणू शकतो. गोमती चक्र घेतले आहे आणि आपल्या जवळ जे शक्य आहे तेच घ्या. असं नाही आहे की मी 11 घेतले तर तुम्ही 11च घ्यायचे आहे. 2, 3, 5 जे असेल तेवढे घ्यायचे आहे. लाल गुंज आहे, पांढरा गुंज आहे. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. आणि ह्या चांदीच्या लवंगा घेतल्या आहे मी 2. लक्ष्मी मातेला लवंगा अतिशय प्रिय आहे, त्यामुळे ह्या मी इथं 2 लवंगा देखील यामध्ये टाकत आहे. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. जर तुमचं कुंचन किंवा वाटी लहान असेल तर तुम्ही प्लेटमध्ये पण ती थोडी प्लेट मोठी घेऊन त्यामध्ये देखील तुम्ही ह्या सर्व वस्तू ठेवू शकतात. आणि कुंचन आणि जी वाटी आहे ते तुम्ही त्यामध्ये तांदूळ भरा आणि नाणे भरा आणि मग बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही प्लेटमध्ये देखील टाकू शकतात. आणि धणे हे देखील धनदायक मानले जाते, त्यामुळे इथे आपल्याला धणे देखील घ्यायचे आहे. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. 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 ज्यांचा व्यवसाय बंद पडला असेल, खूप आर्थिक अडचणीमध्ये असेल, त्यांनी ही सेवा नक्की करा. खूप खूप प्रभावी आहे. आणि इथे ज्या हा कुंचन आपला भरला आहे आपण तांदूळाने. आता यामध्ये जे काही नाणे शिल्लक राहिले होते ते देखील आपल्याला तसेच ठेवायचे आहे फुलाप्रमाणे. आणि हा कुंचन तुम्ही सेवा झाल्यानंतर देवघरातही ठेवू शकतात किंवा तुम्ही मग आपल्या कपाटामध्ये तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. चांदीच्या अक्षता आहे या. ह्या 2, 3, 5 किती असू शकतात, घेऊ शकता तुम्ही. आणि हा चांदीचा शिक्का आहे, त्याच्यावर सरस्वती माता, लक्ष्मी माता आणि गणपती बाप्पा आहे. आणि हा एक आणखी शिक्का माझ्याजवळ होता, त्यावर गजलक्ष्मी आहे लक्ष्मी मातेच्या आजूबाजूला आणि दुसऱ्या बाजूला श्रीयंत्र आहे. आणि श्रीयंत्र चांदीचं असणे खूप चांगले असते, त्यामुळे मी इथे हे देखील माझ्याजवळ होतं तर ते देखील ठेवत आहे. आणि लक्ष्मी मातेला आवडणारे कमळाचे फूल आहे. चांदी ही लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे. हे हळकुंड आहे आणि चांदीमुळे लक्ष्मी माता लवकर जास्त आकर्षित होते. आणि हा चांदीचा छोटासा नारळ आहे. तुम्हाला पण जर असे लक्ष्मी कुंचन हवे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की तुम्हाला ऍड्रेस देईन. केशर देखील लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे, तर ते देखील आपल्याला घ्यायचे आहे. आणि यावर आपल्याला हे अशा प्रकारे आपले पूर्ण कुंचन आपण भरून घेतले आहे आणि लक्ष्मी मातेला आवडणारे गुलाबाचे किंवा कमळाचे फूल आपल्याला अर्पण करायचे आहे. आणि हे अत्तर आहे, तर गुलाब किंवा मोगरा लक्ष्मी मातेचे आवडणारे अत्तर आहे, तर हे तुम्ही त्यामधील कोणतेही घेऊ शकतात. अत्तरचा वापर नक्की करा. मी प्रत्येक वेळेस सांगत असते तुम्हाला की यामुळे शुक्र ग्रह हा स्ट्रॉंग होतो आणि धन वैभव यासाठी शुक्र ग्रहाचा संबंध खूप जास्त जवळचा आहे. आणि आता या प्लेटवर आपल्याला हे कुंचम ठेवून घ्यायचे आहे. आणि हे कुंचम आपल्याला छान असे सजून मग ठेवायचे असते, तर यासाठी आपण इथे आजूबाजूला पण थोडे फुलं ठेवून घेऊया. आणि हे सगळं करत असताना ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः.
अशा प्रकारे तुम्ही देखील ही सेवा नक्की करा आणि काही तुम्हाला शंका असेल तर मला कमेंटमध्ये विचारा. मी नक्की तुम्हाला त्याचे उत्तर देईन आणि सगळ्यांना शेअर देखील करा. खूप म्हणजे अगदी 10 ते 15 मिनिटं लागतात, पण खूप प्रभावी ही सेवा आहे आणि आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे लक्ष्मी मातेला. तर इथं नैवेद्यामध्ये मी इथे ड्रायफ्रूट ठेवले आहे. तुम्ही यामध्ये दूध साखरही ठेवू शकतात किंवा शिरा बनवायचा आहे किंवा खीर बनवू शकतात. कोणताही नैवेद्य ठेवू शकतात. आणि नैवेद्य शक्यतोवर चांदीच्या वाटीमध्ये ठेवा, नसेल तर स्टीलची पण चालेल. आणि ही अशा प्रकारे आपली ही धनलक्ष्मी कुंचम सेवा झाली आहे आणि ही सेवा झाल्यावर आता हे आपल्याला कुंचम असेच आपण तिजोरीमध्ये आपल्या कपाटात ठेवून देऊ. तर कशी वाटली तुम्हाला ही सेवा? आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया आपण अशा छानशा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.